नमस्कार. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाशी संबंधित सविस्तर माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा, योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने 2024च्या अर्थसंकल्पात 28 जून 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजना 2024 नावाची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे महिला स्वावलंबी बनून आपल्या गरजा पूर्ण करू शकतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. तुम्हालाही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अंतर्गत मदतीचा लाभ घ्यायचा असल्यास तुमच्याकडे योजनेची संबंधित सर्व कागदपत्रे आणि पात्रता असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार. जर तुम्ही महिला असाल आणि महाराष्ट्राच्या रहिवासी असाल तर तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरीब महिला या लाभासाठी पात्र असतील. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे. चला जाणून घेऊयात कोणत्या महिला अपात्र असतील. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. चला जाणून घेऊयात योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा. माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल. तसेच मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायती सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जाची पोचपावती दिली जाईल. तसेच अर्जदार महिलेला फॉर्म भरत्यावेळी योजनेच्या लाभासाठीचा अर्ज आणि आधार कार्ड सोबत स्वतः हजर राहावे लागेल. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणं अनिवार्य, बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी. चला जाणून घेऊयात माझी लाडकी बहीण योजना लिस्ट कधी लागेल. ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवरती जारी करण्यात येईल. तसेच त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत अशा ठिकाणी लावण्यात येणार आहे. हे तात्पुरती निव्वळ यादी 16 जुलै 2024 रोजी लावण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी लावण्यात येईल. अंतिम यादी अर्जदारांना तात्पुरत्या यादीमध्ये काही तफावत आढळल्यास त्यांनी केलेल्या तक्रारी यांचे निवारण केल्यानंतर लावण्यात येईल. अंतिम यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी लावण्यात येईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आताच अर्ज करा. चला भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत.